स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत गोळीबार करत दहशत माजवल्याची थरारक घटना रामवाडी भाग येथे घडली। मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ हे पुढील तपास करीत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस फलाट नंबर 1 वर आली असता या फलाटवर तिघे जण बसले होते। त्यांनी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला व त्याच वेळी आरपीएफचे जवानही तेथे धावून आले। आजूबाजूचे लोकही तेथे जमा झाले। त्याच वेळी या तिघांनी तात्काळ रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने एकामागे एक अंतर सोडून पळ काढला। ही बाब स्थानिकांच्या नजरेत आली असता नांदुरा रोडवर उभे असलेल्या रिक्षात प्रथम धावणारा बसला, त्या मागोमाग दुसरा व त्या मागोमाग तिसरा त्या रिक्षात बसून रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडे निघून गेली असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। त्याप्रमाणे रिक्षात बसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या हातात बंदूक दिसत आहे। या संदर्भात रामवाडी भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हे तिघे रेल्वे स्टेशनकडून धावून येत होते। दरम्यान त्यांनी हवेत फायर केला तर पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे तिघे बहुतेक चोरटे असावेत व त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावेत, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त केला। या प्रकरणी ते तिघे ज्या रिक्षाने पळून गेले त्या रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढील तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली। आज रोजी संध्याकाळी 05 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली। त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे आरपीएफचे जवान आले, थोडी पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली। त्यानंतर तिघेजण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते। तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले। त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली, त्यात एक बसला। त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला। त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्ही दिसत आहे। या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये। रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला। तर आमचा असा अंदाज आहे की बहुतेक ते चोरटे असावे, तर त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा। आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।